भागीरथी नदीच्या तीरी तेजपूर नगरीत पूर्वी ऋतभर नावाचा राजा होता. संतान प्राप्तीसाठी जाबाली ऋषीने त्याला गायीची पूजा करण्यास सांगितले. गायीचे तोंड, शेपूट, शिंगे, पाठ या सर्वात देवाचे अस्तित्व असून जो गायीचे पूजन करतो त्याचे मनोरथ पूर्ण होतात. या संदर्भात जाबाली मुनीने राजा जनकाची एक कथा सांगितली. एकदा योग सामर्थ्याने राजा जनकाने आपल्या शरीराचा त्याग केला. दिव्य देह धारण करून तो विमानात बसून निघून गेला. त्याने मागे सोडलेले शरीर त्याचे सेवक घेऊन गेले. राजा जनक यमधर्माच्या संयमनीपुरीच्या जवळून चालले होते. त्यावेळी नरकात पापी जीव यातना भोगीत होते. जनकाच्या शरीरात स्पर्शून येणाऱ्या हवेमुळे त्याला छान वाटले, पण राजा तेथून दूर जाऊ लागला तेव्हा पुन्हा त्याच्या यातना सुरू होऊन ते ओरडू लागले. जनकाने तेथून जाऊ नये अशी याचना करू लागले. त्या दुःखी जीवांच्या करुण हाकांनी जनकाचे मन हेलावले. आपल्या इथे असल्याने जर एवढे जीव सुखी होत असतील तर आपण येथेच राहावे, हाच आपला स्वर्ग असे वाटून जनक तेथेच नरकाच्या दाराशी थांबला. धर्मराज यम तेथे आल्यावर जनकाला त्याने पाहिले व म्हणाला, आपण तर श्रेष्ठ धर्मात्मा, आपण इथे कसे? हे पापी लोकांचे स्थान आहे. यावर जनकाने दुःखी जीवांची दया आल्यामुळे आपण तेथे थांबल्याचे सांगितले. तसेच या सर्वांना नरकातून सोडवत असाल तर मी येथून जाईन असेही ते म्हणाले. पण त्यांचा उद्धार करायचा असेल तर जनकाने आपले पुण्य अर्पण करावे असे यमाने सांगितले. जनकाने तसे करताच सर्व पापी जीव नरकातून मुक्त होऊन परमधर्मास निघाले. मग जनकाने यमधर्मास विचारले, धार्मिक मनुष्य येथे येत नाहीत, मग माझे इथे येणे का झाले? यावर यमाने सांगितले, आपण पुण्यात्मा आहात, पण आपल्याच हातून एक छोटं पाप घडलं. एकदा एक गाय चरत होती. आपण तिथे जाऊन तिचं चरणं थांबवलं, पण आता आपले तेही पाप संपले असून दुःखी जीवांना मुक्त केल्याने पुण्यही वाढले आहे. हे ऐकून यमराजास प्रणाम करून राजा जनक परमधामास गेला. ही सर्व कथा सांगून जाबाली ऋतभर राजाला म्हणाले, गाय संतुष्ट झाली तर तुला गुणी पुत्र लाभेल.